नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असं बघायला भेटणार आहे. इकडे भुवनेश्वरीने फुलपगारे सरांना फोन केलेला असतो. आत्ताच्या आत्ता ताबडतोब तुम्ही दवाखान्यातून शाळेत घरी यायचं. कोण आजारी आहे आणि कोण हे मला काहीही सांगायचं नाही. मात्र आता अक्षराचं हे ऐकून तिचं तोंड पडलेलं असतं. ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर आता अधिपती तेवढ्यातच म्हणतो, काय झालं आईसाहेब, कोणाचा फोन होता आणि तुमचा एवढा चेहरा का पडला? तर आता भुवनेश्वरी लगेच मध्ये छे, अहो फुलपगारे सर दवाखान्यात गेले आहेत त्या आणि त्यांनी लगेच ताबडतोब शाळेत जायला हवं की नाही, त्यांना शाळा जास्त महत्त्वाची पाहिजे. तर आता अधिपती म्हणतो, पण ते दवाखान्यात कशासाठी गेले, आजारी आहेत का? नाही नाही, आजारी नाही, त्यांचं कोणीतरी जवळचं पाहुणं आजारी आहे. तर आता अधिपती लगेच म्हणू लागतो, अहो असल खास त्यांचं जवळचं म्हणूनच गेले असतील. तर आता इकडे नर्स अक्षराच्या आईबाबांना आतमध्ये बोलवतात. तुम्हाला मॅडमनी बोलवलं आहे. तर आता ते आतमध्ये जातात आणि त्यांना ती गुड न्यूज देतात. ते दोघेही फार आनंदी होतात. आता इकडे योगायोग बघा. आता अधिपतीही भुवनेश्वरीला त्याच दवाखान्यामध्ये घेऊन येतो. पण आता भुवनेश्वरी खिडकीतून त्या फुलपगारे सरांना बघते. ती लगेच म्हणते, थांबा अधिपती, मला हा दवाखाना काही चांगला वाटत नाही. आपण दुसऱ्या दवाखान्यात जाऊ. नाही नाही आईसाहेब, हा दवाखाना फार छान आहे. आपण ह्याच दवाखान्यात जाऊ. नाही नाही, माझं तर आता हा दवाखाना बघूनच चक्कर येते, मला माझं डोकं दुखतंय. त्यावर अधिपती गाडी थांबवतो आणि म्हणतो, थांबा, मी डोकेदुखीची गोळी घेऊन येतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मग आता नाही नाही, चला आधी तुम्हीच चला. तर आता भुवनेश्वरीचं लगेच ऐकतो अधिपती आणि वळतो, गाडी वळून घेतो. पण तेवढ्यातच एक मॅडम त्यांना बघते आणि म्हणते, फुलपगारे सर, हे अधिपती आणि भुवनेश्वरी मॅडम आहेत का? ते बहुतेक अक्षरा मॅडमलाच भेटायला आले असणार आहे. तर आता फुलपगारे सर लगेच म्हणतात, जाऊ दे, काही का असाना, आपण आपलं आपलं शाळेत जाऊ, उगो नको त्यांना बोलायला जागा. इकडे आता अक्षराचे आई बाबा फार खुश असतात, कारण ते आई आजी आणि आजोबा होणार असतात आणि अक्षरा आई होणार असते. ती तर फार खुश असते. तर आता मित्रांनो, इकडे अधिपती भुवनेश्वरीला दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन येतो. पण आता भुवनेश्वरी लगेच म्हणते, नाही नाही अधिपती, चला मला बरं वाटलं आहे. तर आता चला तुम्ही घरी चला, काही टेन्शन नाही तुम्ही. तर आता आम्हाला बरं वाटतंय, आता घरी चला. नाही नाही, आता आईसाहेब, असं अंगावर काढत जाऊ नका. तुम्ही पहिलं दवाखान्यात चला, चेकअप करून घ्या, मगच आपण घरी जाऊ. नाही हो अधिपती, तुम्ही माझं ऐकत जा. बरं आता अधिपती भुवनेश्वरीचा ऐकतो आणि तिला घरी घेऊन जातो. तर आता गेल्या गेल्या म्हणतो, आईला चहा टाका, चहा द्या आणि गोळ्या घेतील म्हणजे बरं वाटेल. तर आता इकडे डॉक्टर अक्षराला म्हणत असते, आता ह्या गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या आणि हो, चेकअपसाठी महिन्याला येत जायचं आणि पुढच्या वेळेस येताना मिस्टरांना बरोबरच आणायचं. इकडे अगं, आता आज तर अक्षरा, अधिपती पण घरी अक्षरची आले आई होते. आणि बाबा ते त्यावर घरी येतात. अक्षरा हे आता ऐकताच, काय बाबा, आतमध्ये अधिपती आल्यावरती इथे आले होते लगेचच घरी, अक्षराची आई आपल्या घरी आले देवासमोर होते. तर आता साखर हो, ठेवते आणि अगं म्हणत असते, आई पण आई, म्हणते, मी अगं तुझ्याकडे हो, जे मागितलं ते अधिपती तू मला सकाळीच घरी आले इन्स्टंट होते. हे बघ, लगेचच दिलं. स्वेटर तुझे आणलं खूप होतं खूप आणि ते आभार. स्वेटर तर इथेच आता विसरून गेली. त्यावर आता अक्षरा ते स्वेटर बघून जाम खुश होते. अक्षरा म्हणते, आई खरंच अधिपती इथे आले होते माझं विचारण्यासाठी. कसे होते ग ते, बरे होते ना? आणि कोणत्या कलरचा शर्ट घातला होता ग? अगं, मी थोडंसं लवकर आले असते तर आमची भेट झाली असती. आमचा जो गैरसमज आहे तो मी दूर करू शकले असते. शेट यार, माझं चुकलंच, मी थोडंसं लवकरच यायला पाहिजे होतं. त्यावर आता अक्षराची आई लगेच म्हणते, अगं हो हो, थोडासा दम घे, ते तुझंच विचारण्यासाठी घरी आले होते. आता तू हे सगळं सोड आणि पहिलं अधिपतींना फोन कर आणि हो, फोनच नाही तर तू त्यांच्या घरी जा. पण अक्षरा लगेच म्हणते, नाही आई, मी जर घरी गेले तर त्यांना उगं असं वाटेल की हिने माघार घेतली आणि बाळाचं उगं नाव करून घरी आली. मी असं करणार नाही. तर आता ते जाऊ दे. आई, अधिपती कसे होते ग? छान होते ना? बरं वाटत होतं ना? व्यवस्थित होते ना? अगं आई, सांग ना, मला काय काय बोलले ते? तर आता हळूहळू अक्षराची आई सगळं काही सांगू लागते. तर मित्रांनो, असा काहीसा प्रोमो बघायला भेटणार आहे.